आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली ना आम्ही इथं माघारी आणली तर आता ती म्हणतात की त्यांचा निधी झाला म्हणून. मग आता आम्ही ह्याच्या पुढं करायचं काय? नक्की तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वाईवरून आलोय आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे. विधी रखलेला आहे. मग आम्ही करायचं काय आता? आम्ही त्या विधीपाशी जायचं का आता? ह्या विधीला काय करणार? ह्या बॉडीचं काय करणार? ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथे दाखवलं होतं? नव्हतं दाखवलं आम्हाला तोंड उघडून. काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी? काय ना डायरेक्ट गाडीत भरून दिली आणि जाऊ द्या म्हणले. कोण होतं ती काय ती शिंदे आणि ती काय भरून ना योगेश का विकास का काय. तुम्हाला कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही? तिथे गेले आम्ही तोंड उघडून बघितलं तेव्हा कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून. तो विधी थांबवलाय ना आता तिकडच्या लोकांनी? नाही ना, चालू आहे त्यांचं विधी चालूच आहे. हां, त्यांचा विधी चालू आहे. मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार? आता तुमची मागणी काय इथं काय? आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे. आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसू? ह्यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन? नाव काय तुमच्या हे आता माहीत झालेले? आनंद सुनील. आता आम्ही करायचं काय? ह्याच्यावर आम्हाला सांगा. आता तुम्ही सांगा नाही द्या म्हणून आम्हाला. तुम्हाला रुग्णालय प्रशासनाने तुम्ही संपर्क केला त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर त्यांनी दिले? आता मग आता ती काहीच बोलणार नाहीत आम्हाला, काहीच सांगा नाही. बोलणार काय? उत्तर द्यायचं फक्त. आम्ही माणसं पाठवलेत तिथं, डॉक्टर गेलेत तिथं, ही गेल्यात आणि जी कर्मचारी आहेत तिथं त्यांना बोलवून घेतले, खाली पळवून घेतले. आम्हाला त्यांनी बॉडी दाखवलीच नव्हती उघडून. आणि आता ते पोलीस वगैरे आल्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना बॉडी दाखवलेली आणि आमची बॉडी ज्यांनी नेली त्यांना सुद्धा बॉडी फक्त वरचं कपाळ फक्त दाखवलेलं, तिथं फक्त नावाचा लेबल होता, त्याच्यावरती त्यांच्या ताब्यात त्यांनी बॉडी दिली. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवली नाही किंवा आमची बॉडी डायरेक्ट त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. आम्ही आमच्या घरी व्हायला गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची बॉडी नव्हती. ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली. आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काहीही बघितलं नव्हतं. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरपळवाली बॉडी घेऊन यायला लागल्यात. पण आता त्यांनी जी आमची बॉडी ते घेऊन गेलेले आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं? आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना. आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरपळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं. तुम्ही बॉडी नेली त्याच्यावर तुमचं बॉडीचं नाव होतं का तुमच्या? आमच्या याच्यावर काहीच नव्हतं. आम्ही ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी होती. तुम्ही आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेलो. आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलोय आम्ही अर्धा तास. आता का आली पण गाडी. तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता. ऍडमिट 7 दिवस इथंच होता. ऍडमिट होता. रात्री झालं 12-12:30 वाजता आणि तिथनं इथं रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला. आणि ती करताना बॉडीची ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात, त्याच्यामुळे त्यांची ती साधारण एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे. तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? असं केलं माणसांनी सिव्हिल हॉस्पिटलला यायचं का नाही यायचं? हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथे जर असे जर धंदे होत असतील तर मग इथे लांबून येणाऱ्या माणसांनी काय करायचं? यात नेमकी चूक कोणाची? प्रशासन म्हणते की तुम्ही बॉडी बघितली नाही. आम्ही बॉडी बघितलीच नाही. आम्हाला त्यांनी दाखवलीच नाही. त्यांच्या माणसांनी आम्हाला बॉडी दाखवलीच नाही. का दाखवलं नाही त्यांनी? त्यांना विचारा की तुम्ही त्या त्यांनी एकच कर्मचाऱ्याला. म्हणले एकच बॉडी आहे आतमध्ये. आणि आमचे माणसं तिथं आतमध्ये वगैरे जात होते ते म्हणजे नाही नाही आत्ताच पुसलं इथं, तिथं आतमध्ये येऊ नका, घाण होते इथे. नाव सांगा आणि काय प्रकार झाला सगळं सविस्तर सांगा. राहणार वाई. माझ्या मुलाची बॉडी नेत असताना त्यांनी आम्हाला त्याचा चेहरा वगैरे काय दावला नाही. एकच बॉडी आहे म्हणली, तुमची बॉडी आहे तशी त्यांनी गाडीत कुंबली. आम्हाला चेहरा फिरा काय दावला नाही. आता ज्यावेळेस मी घरी गेलो ती बॉडी घेऊन, जेव्हा त्याचं एवढं खोलून बघितलं तेव्हा ती वेगळं वाटल्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलोय. तिथं 10 ते 15 मिनिटं गेली असतील घरी. हॅलो, ॲम्ब्युलन्स तिथल्या तिथंच वळवली माघारी, त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी आणलं. आता ह्याला पर्याय काय? तुम्ही पर्याय म्हणजे माझी बॉडी मला पाहिजे ना. आता माझी बॉडी मला पाहिजे ना. तुमच्या बॉडीला आम्ही धक्का लावलाय का? तुमची हाय अशी व्यवस्थित तुम्ही जशी बांधली तशी बॉडी आहे. तिचा फक्त चेहरा बघितला आणि बॉडी रिटर्न लगेच त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी बनली. सातारा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. या रुग्णालयामध्ये गेल्या 8 दिवसापासून 2 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते. मात्र उपचाराच्या दरम्यान वरुड आळारे गावाचा एक रुग्ण आणि वाई येथील सोनगीरवाडी येथील रुग्ण या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. काल रात्री पोस्टमॉर्टम या दोन्ही रुग्णांवर झाले. मात्र दरम्यान रात्रीच मृतदेहाची अदलाबदल झाली आणि यातच कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणात कलह निर्माण झाला. वाई येथील सोनगीरवाडीतील कुटुंबियांचा जो ताब्यात देण्यात आला तो मृतदेह त्यांच्या कुटुंबियातील नसल्याचं धक्कादायक प्रकार ज्यावेळी कुटुंबियांनी रुग्णालयामध्ये मृतदेह पुन्हा आणून दिल्यानंतर कळाला तर
त्या रुग्णालया परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वाई येथील सोनगीरवाडी येथील कुटुंबियांची मागणी आहे की आमचा मृतदेह आम्हाला पुन्हा परत द्या. दरम्यान वाई सोनगीरवाडी येथील मृतदेह हा वरुड आराळे येथे अंत्यसंस्कारासाठी त्या कुटुंबियांनी घेऊन गेला असल्याची माहिती समोर आल्यानंतर घटनास्थळावर आरोग्य विभागाने तातडीने वडूद आराळे येथील स्मशानभूमीमध्ये ज्या रुग्णाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह नेला होता त्या रुग्णाचा अंत्यसंस्कार घटनास्थळावर आता थांबवला आहे. वाई येथील सोनगीरवाडी येथील कुटुंबियांनी आमचा मृतदेह आम्हाला पुन्हा परत द्या अशी मागणी केलेली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील वातावरण तणावपूर्वक झालेलं आहे. वाई येथील सोनगीरवाडी येथील कुटुंबियांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारावर आता कडक कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. घटनास्थळावर सातारा पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती तणावपूर्वक जी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता ज्यावेळी वडूद आराळे येथील जो मृतदेह आहे तो अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेलेला आहे तोच मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार आहे आणि जो वाई येथे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन गेलेला आहे ते त्या कुटुंबियांनी हा मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणला आहे. त्यामुळे आता या कुटुंबियातील अदलाबदली झालेला मृतदेह किती वेळात दोन्ही कुटुंबियांना परत मिळतोय हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि या दरम्यान काय तणाव परिस्थिती निर्माण होत आहे यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणण्यात येत आहे हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीतच सातारा जिल्हा रुग्णालयातील ही मृतदेह अदलाबदलीची घटना दुसरी असल्याची ही या महिन्यातील दुसरी घटना असल्याचे देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. यावर आता नेमकी काय काय कारवाई होते याकडे पाहणं महत्त्वाचं आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.